आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एसटीच्या जागांचा भाडेपट्टा आता 98 वर्षांचा, तर महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी। राज्य परिवहन मंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मंजुरी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन 3चं उद्घाटन। गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आयबीचं कामकाज कर्तव्य भवनातून चालणार, तर इतर मंत्रालयाची कामं मात्र मंत्रालय कर्तव्य भवनामध्ये शिफ्ट करण्यात येणार। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, तर रेपो रेट 5.5% कायम। रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी, तर लवकरच या मार्गावर एक्सप्रेस सुरू करण्याचे अश्विनी वैष्णव यांचे आदेश। मे महिन्यात सुरू करण्यात आलेली नागपूर कोल्हापूर मार्गावरची विमानसेवा आता बंद। केवळ 2च महिने सुरू राहिल्यानंतर स्टार एअर कंपनीची सेवा अचानक बंद। ओला उबरच्या धर्तीवर एसटीचे छावा राईड ॲप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्यता मिळाल्यानंतर छावा राईड ॲप कार्यान्वित करण्यात येणार। कास पठारावर फुलांचा बहर, तर चवर फुलांनी कास पठार झालं पांढरं शुभ्र। फुलांचा हंगाम सुरू झाला नसला तरी सुद्धा धनगरी, फेटा, आमरी, कंदील, टोपली, कारवी ही दुर्मिळ फुलं या ठिकाणी फुलण्यास सुरुवात। अकोल्यामध्ये अज्ञात व्यक्तीनं कपाशीचं पीक उपटलं, तर कापूस उत्पादक शेतकऱ्याचं यामुळे मोठं नुकसान। अकोटच्या जाऊळखेड खुर्दमधली घटना, ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल। कोल्हापुरात गणेशोत्सव काळामध्ये लेझर लाईट्सवर बंदी, तर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळामध्ये राहणार बंदी। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले लेझर बंदीचे आदेश।